नमस्कार मित्रांनो, विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण महाराष्ट्रामध्ये जी पोलीस भरती निघणार आहे त्याच्याविषयी आज आपण बोलणार आहे। मित्रांनो, सकाळी उठलो, मोबाईल बघितला, डायरेक्ट मोबाईलवर टेलिग्रामवर एक मेसेज आला की पोलीस भरतीचे फॉर्म 1 तारखेपासून चालू होणार आहेत। सगळ्यांच्या मोबाईलवरती हे मेसेज आला असेल, एक फॉर्म दिसला असेल किंवा एक पेज दिसला असेल तुम्हाला की एक पेज सगळीकडेच म्हणजे सोशल मीडियावर फिरत आहे। फेसबुक असो, इंस्टाग्राम असो, वेगवेगळ्या ठिकाणी, टेलिग्राम असो, वेगवेगळ्या ठिकाणी व्हॉट्सअपवर सगळे सोशल मीडियावर एक पेज फिरत आहे। मित्रांनो, सरळ सरळ त्याच्यावर सांगितलेलं की 1 तारखेपासून भरती चालू होणार आहे, फॉर्म चालू होणार आहेत आणि 30 तारीख शेवटची आहे। तर लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरून घ्या, सगळेजण फॉर्म भरून घ्या। मला तर वाटतंय की ज्या मूर्ख लोकांनी असा खेळ चालवला आहे, सर्वात प्रथम महाराष्ट्र शासनाने आता तरी जागृत व्हायला पाहिजे आणि आता तरी सांगितलं पाहिजे की जे जे असे काम करतायत, पहिल्या सर्वात प्रथम त्यांनी काय केलं की फेक लिंक तयार केली, फेक वेबसाईट तयार केली। त्या फेक वेबसाईट नुसार, फेक लिंक नुसार, वेगवेगळ्या पद्धतीनुसार मुलांना डिवाइड करण्याचा प्रयत्न केला, इकडे तिकडे डिवाइड करण्याचा की नाही गड्या दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला। सगळ्यात प्रथम यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। आता जे पेज सगळीकडे फिरत आहे मित्रांनो, आता कसं आहे, तिच्यातले काही लोक काय म्हणतायत की बाबा खरी न्यूज आहे, बरोबर, ही 100% खरी न्यूज आहे। किती? 100% खरी न्यूज आहे। अहो पण खरी न्यूज आहे, त्याची पडताळणी करायची नाही, काही नाही, आपला फक्त बिझनेस चालवायचा, अशी व्यक्तिगत व्हिडिओ बनवायचे। मोठे मोठे असे टेलिग्राम चॅनल ज्यांचे सबस्क्राईब फॉलोवर लिमिटच्या बाहेर असतील, त्यांनी सरळ सरळ सांगितलं तुम्ही आता 100% भरती निघलेली आहे, तुम्ही या बातमीवर विश्वास ठेवा, फॉर्म भरणे चालू होणार आहे, तुमचे डॉक्युमेंट्स हे करा ते करा, अभ्यास तुमचा चालू ठेवा, आता फॉर्म जे आहेत ते चालू होणार आहेत। म्हणजे जो मित्र तयारी करत असेल, ज्याच्याकडे वेळ भेटला नसेल, थोडक्यात आता पावसाळ्यामुळे खूप जणांचे ग्राउंड बंद होते, काही जण रोड रनिंग करत होते, आता पण म्हणजे पावसामुळे त्यांना करता नाही आली, वेळ कमी भेटत होता। पण आता जर त्यांची 70% तयारी झाली असेल आणि 30% जर तयारी बाकी असेल त्यांची करणं, बरोबर, तर अशा या जाहीर आता सर्वात प्रथम काय फेक वेबसाईट बनवली त्यांनी, बरोबर, फेक वेबसाईट पहिले अगोदर फेक वेबसाईट बनवली, त्याच्यानंतर डायरेक्ट सांगितलं की आता ही फेक वेबसाईटवर डायरेक्ट सांगितलं असं असं तयार झालेलं आहे। सरकारनं पण सांगा आपल्या जी आर नुसार सांगितलं की नाही इकडे हे फेक वेबसाईट आहे। पण प्रॉब्लेम कुठं होतोय आपला, सगळ्यात जास्त दिशाभूल कुठे होते की तुम्ही सगळ्या मेन म्हणजे ज्या गोष्टीची पडताळणी होत नाही। मी आता स्वतः जाऊन माझे जे डिपार्टमेंटला जे लोक आहेत त्यांना स्वतः विचारलं, त्यांना विचारल्यानंतर त्यांनी स्वतःहून सांगितलं की अशा कोणत्याही प्रकारे असा पेज किंवा असा म्हणजे हे ऍड नाही, म्हणजे हे निघलेली नाही, जे आर आलेलं नाही की बाबा 1 तारखेपासून फॉर्म चालू होणार आहेत। आता सर्वात प्रथम तुम्ही जर बघितलं असेल तर आता हे बघा, पहिला टॉपिक कोणता आहे, फॉर्म भरणे चालू झाले आहे। हे तुम्ही मुद्दा टेलिग्राम चॅनल, फेसबुकवर सगळीकडे तुम्ही बघितलं असेल की सरळ त्यांनी काय सांगितलेलं आहे की फॉर्म भरणे चालू झालेलं आहे। म्हणजे मुलांना कसं डिवाइड करायचं, सरकारचं याच्यात काही नाही, पण जे बाकीचे कोणते असे मूर्ख लोक आहेत की ज्यांना फक्त मुलांना डिवाइड करायचं, एक पेज त्यांनी बघितला, बरोबर, असा एक पेज आहे, त्या पेजवर सगळा मजकूर दिलेला आहे, सरळ सांगितलेलं आहे की 1/11/2025, बरोबर, आणि 30/11/2025 ला शेवटची तारीख आहे। त्या बादशानं समोरच्याने ज्यांनी बनवला असेल त्यांनी सरळ सांगितलेलं आहे 350 किंवा 450 अशी फीज पण आहे, बरोबर, पेज सगळा बरोबर ओके बनवलाय। पण तो एवढा विसरलेला आहे की महाराष्ट्र शासनाकडून किंवा गृहमंत्र्याकडून जेव्हा पण, बरोबर, जेव्हा पण फॉर्म चालू होणार त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर, बरोबर, जी ऑफिशियल पोलीस भरतीची वेबसाईट आहे, जी पोलीस भरतीची वेबसाईट आहे, बरोबर, पोलीस भरतीची जी वेबसाईट आहे, पोलीस भरतीची जी वेबसाईट आहे ना, त्या वेबसाईटवर सरळ सांगितलेलं असते मित्रांनो, काही जरी मेन म्हणजे जाहिरात यायच्या अगोदर काही जरी त्यांना सांगायचं असेल ते ऑफिशियल वेबसाईटवर सरळ सांगतात। पण या पठ्यानं काय केलंय, डायरेक्ट पेज तयार केला, त्याच्यावर तारीख चेंज केली, त्याच्यावर सगळं चेंज केलं, मजकूर चेंज केला। आता मला तर असं वाटतंय किंवा खूप जणांच्या मनात असे प्रश्न असतील की बाबा आता ही वेबसाईट बनवली, त्याच्यानंतर आता हा पेज सगळीकडे व्हायरल होत आहे, त्याच्यानंतर काय होईल, त्याच्यानंतर ओरिजिनल जेव्हा भरती चालू होईल तेव्हा पण मुलांना, काही मुलांना विश्वास बसणार नाही। त्याचं कारण काय, मुलांना विश्वासच बसणार नाही की पोलीस भरती खरंच चालू झालेली। आम्ही किती जरी जीव तोडून तुम्हाला सांगितलं की मित्रांनो पोलीस भरती चालू झालेली, खरंच चालू झालेली, फॉर्म ऑनलाईन चालू झालेले, फॉर्म भरा सगळ्यांनी, पण काय मुलं काय म्हणतील
की सर ही तर फेक वेबसाईट आहे, हे तर फेक पेज आहे, आणि तुम्ही बोलताय मागच्या वेळेस पण तुम्ही आम्हाला सांगितलं होतं की या टायमाला असं भरती होणार आहे, तशी भरती होणार आहे. पण असे काही मूर्ख लोकांना काय वाटत असेल की आपण जर असं फेक बनवलं तर लोकांचा, मुलांचा जो आहे विश्वास उठून जाईल, आणि पोलीस भरती होऊन काही मुलं जे वय वाढ भेटलेले आहेत, काही मुलं डिवाइड होतील, काही कमी होतील मुलं. पण मूर्ख लोकांना सांगू इच्छितो मित्रांनो, हे पोलीस भरतीचे मुलं आहेत, हे साधे सुधे मुले नाहीत. पोलीस भरतीचे मुलं कुठं जरी गेलं, जिथं लात मारेल तिथं पाणी निघाल असे मुलं आहेत पोलीस भरतीचे. जर तुम्ही आज वेबसाईट चुकीची बनवता, आज तुम्ही पेज सगळीकडे व्हायरल करता, आज ना उद्या जरी महाराष्ट्र शासन असो या कोणतं काही असो, बघणारा तो वरचा आहे. आज नाही तर उद्या तुम्हाला त्याचं मेन म्हणजे कोणत्या प्रकारे तुम्हाला त्याची म्हणजे तुमच्यावर कारवाई होईल ते तुम्हाला दिसणार पण नाही. आणि देव बराबर करते काय करायचं काय नाही. कारण कसं आहे की पहिले वेबसाईट आहे ती फेक बनवली, त्याच्यानंतर आता पेज सगळीकडे व्हायरल होत आहे. सकाळीच उठलो की डायरेक्ट मोबाईल काय थोडा बघितला, डायरेक्ट तिच्यावर काय सांगितलेलं आहे की तिच्यावर सरळ सांगितलेलं आहे की बाबा पोलीस भरती 1 तारखेपासून चालू होणार आहे, बरोबर. आणि विविध व्हिडिओमध्ये सांगितलं. आता काही जण तर असे येतं की आपल्या व्हिडिओसाठी किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलसाठी, आपल्या सोशल मीडिया हँडलसाठी, एकदम म्हणजे व्ह्यूज वाढण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं, जे खरी माहिती कोणीच देत नाही, जे खरी माहिती दिली पाहिजे, मुलांपर्यंत खरी माहिती पोहोचली पाहिजे, सरळ हा पेज बघितला, त्या पेजला पळता नाही, काही नाही, डायरेक्ट मेसेज टाकला की 1 तारखेपासून फॉर्म चालू होणार आहे, तर तुम्ही तुमचे कागदपत्र तयार ठेवा. असे अमुक टमुक गोष्टी बोललेल्या आहेत त्याच्यामध्ये, बरोबर. पण मी सरळ सांगू इच्छितो, जरी ही फेक न्यूज असली, बरोबर, ही जरी फेक न्यूज असली, तुमची फक्त दिशाभूल करण्यासाठी काही मूर्ख लोक आहेत जे दिशाभूल करतायत. आज नाही तर उद्या यांच्यावर कारवाई तर नक्की होईलच, पण काही दिशाभूल करण्यासाठी असे लोक करत आहेत. त्यांना सांगू इच्छितो, जरी तुम्ही किती दिशाभूल केली पोलीस भरती होणाऱ्या मुलांची, तरी त्यांची दिशाभूल होण्यासारखे ते पोरं नाहीयेत, बरोबर. कारण की जिथं लात मारतील तिथं पाणी काढणारे पोरं, आणि 1600 मीटर असणारे, एकदम 1600 मीटर घाम काढणारे मुलं, जे तुम्ही अशी फेक वेबसाईट बनवता, फेक पेज बनवता, हे सगळ्यांनाच माहिती आहे, बरोबर. म्हणून तुम्हाला सांगतो, जे सत्य घटना आहे तीच आपल्या व्हिडिओवर दाखवली जाते. मी सगळे जे जे व्हिडिओ आतापर्यंत आपल्या चॅनलवर अपलोड झालेले आहेत, तिच्यातली एकही चुकीची घटना असेल तर मला सांगा. कारण की जे खरंय ते खरंय. कारण की जर तुम्हाला जर मी सांगितलं नाही ही न्यूज खरी आहे, का खरी आहे की त्याची पडताळणी कोणी केली नाही, काय नाही, वेगवेगळे सोशल मीडियावर डायरेक्ट व्हिडिओ असो या टेलिग्राम चॅनलवर त्याचे फोटो असो व्हायरल होत आहेत, आणि सरळ सांगतायत की फॉर्म चालू होतात. अहो फॉर्म कसे चालू होणार? जर पोलीस भरतीच्या वेबसाईटवर त्यांनी ऑफिशियल सांगितलेलं नाहीये तर फॉर्म कसे चालू होणार? तर त्याच पद्धतीने जर बघायला गेलं आपण, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, आता कसं आहे, दुसरा मुद्दा बघा, 1/11/2025, 30/11/2025, त्या पठ्ठ्याने एकदम एडिटिंग अशी केलेली आहे, तारीख अशी टाकलेली आहे. अहो हे तर साधं पेज आहे, बरोबर. हे जे आता फक्त काल परवा आलेलं आहे, हा तर पेज आहे, फक्त हे तुकडा आहे फक्त पेजचा, आहे का नाही. जे त्यांनी मजकूर तयार केलेला आहे ज्यांनी कोणी, हा फक्त पेजचा तुकडा आहे. पण सगळ्यात जास्त झटका त्या दिवशी मुलांना लागला होता. कोणत्या दिवशी? जेव्हा ही फेक वेबसाईट बनवली होती, बरोबर. जेव्हा ही फेक वेबसाईट बनवली होती त्या दिवशी खूप मुलांना झटका लागला डायरेक्ट. अरे बापरे, हे फॉर्म कसं काय चालू झाले, आणि डायरेक्ट अचानक असं कसं झालं, खूप जणांना. तर मग तुम्ही एवढा विचार करा, जर समोरचा व्यक्ती वेबसाईट बनवू शकतो तर पेजची काय बाब आहे? पेजची काहीच बाब नाही ना. कारण की पेज बनवला, वेबसाईट बनवू शकतो म्हटल्यावर तुम्ही पेजची काय बाब आहे याच्यावर गोष्टी विश्वास ठेवा. म्हणून मी काय सांगतो मित्रांनो, की पडताळणी झाल्याशिवाय कोणत्याच गोष्टीवर विश्वास ठेवू नका. आता तिसरा मुद्दा कोणता आहे? फेक जाहिरात आणि फेक वेबसाईट. आता मुलांना जेव्हा ओरिजिनल वेबसाईटवर जेव्हा माहिती अपडेट होईल, आम्ही जेव्हा तुम्हाला सांगू किंवा बाबा हे आता पोलीस भरतीचे फॉर्म चालू झाले, तरी मुलांना विश्वास बसणार नाही. का? की बाबा हे फेक वेबसाईट मुळे खूप मुलं इकडं तिकडं विखुरले चाललेत. कारण कसं आहे, त्यांना भीती वाटते मनात की बाबा जे नवीन मुलं तयारी करणार आहेत त्यांच्यासाठी बोलतोय मी, की त्यांना भीती वाटते आता तयारीसाठी दिवस कमी राहिलेत, असं त्यांच्या मनात वेगवेगळे विचार येतील. त्याच्यानंतर बघा, चौथा प्रश्न कोणता आपला? 15,000+ जागा आहेत. हे बघा, हे तर कन्फर्म आहे. आता सगळेच मुद्दे जर बघितले आपण, तर मी तुम्हाला सरळ सांगतो, अशा फेक वेबसाईटवर किंवा फेक पेजवर जो व्हायरल होत आहे, तुम्ही त्याच्यावर जास्त विश्वास ठेवू नका. आता पोलीस भरती कधी निघेल, बरोबर, ओरिजिनल मुद्दा. आता पोलीस भरती कधी निघेल, ओरिजिनल मुद्दा, जे मेन टॉपिक आहे आपला, पोलीस भरती कधी निघेल.
आहे का नाही? आता मी तुम्हाला सांगतो की पोलीस भरती कधी निघेल. आता तुम्हाला माहित असेल मित्रांनो, बरोबर, तुम्हाला माहित असेल की ऑगस्ट मध्ये GR आला होता. त्या GR मध्ये सांगितलं 15,000 प्लस जागा भरण्यात येतील. तो ऑफिशियल GR होता पोलीस भरतीचा, बरोबर. त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. तो आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेला आहे मी. ऑफिशियल GR आहे, त्याच्यामध्ये काही चुकीचं सांगितलेलं नाहीये. ऑफिशियल तो ऑगस्ट मध्ये ओरिजिनल GR आला होता, बरोबर. त्याचा फायदा घेऊन काय मूर्ख लोकांनी जी वेबसाईट तयार केली, आता जे पेज व्हायरल होत आहे सगळीकडे, हे फेक आहे मित्रांनो. याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. तर त्याचे मेन म्हणजे गोष्ट कसं आहे, आता जर तुम्ही बघायला गेलं तर आता आचारसंहिता लागू होणार आहे. काय होणार आहे? आचारसंहिता लागू होणार आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर GR जरी आला, बरोबर, त्यांनी फॉर्म जरी भरून घेतले तरी काही हरकत नाही. पण सरकार एवढं तातडीनं काम करेल म्हणून वाटत पण नाही, कारण की आचारसंहिता जर आलं, कारण की मुंबई हायकोर्टाने सरळ सांगितलेलं आहे की काय म्हणतात, ती 31 डिसेंबरच्या आतमध्ये किंवा 10 जानेवारीच्या आतमध्ये तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका घ्याव्या लागतील. जर निवडणुका नाही घेतल्या तर पहिले सरकार मुंबई हायकोर्टाने त्यांच्यावर ऑलरेडी दबाव टाकलेला आहे कोर्टाने. त्याच्यानंतर सरकारला निवडणुका आचारसंहिता लागू होणारच आहे. कारण की बघा, ऑक्टोबरचे आता 8-10 दिवस बाकी आहेत. या 8-10 दिवसामध्ये आचारसंहिता लागू झाली तर ठीक आहे, पण ही आचारसंहिता डायरेक्ट आता जाईल किती, 10 किती तारखेला जाईल, 10 ते 15 नोव्हेंबर पर्यंत, बरोबर. 10 ते 15 नोव्हेंबर पर्यंत आचारसंहिता जर लागू झाली तर त्याच्यामध्ये नोव्हेंबर महिना, डिसेंबर महिना निघून गेला तर डायरेक्ट जाणार कधी, जानेवारी, बरोबर. कधी जाणार, जानेवारी. तर मित्रांनो कसं आहे, जानेवारी म्हणजे जर गेलं तर आपल्या जवळ त्याच्यासाठी 3 गोष्टी भेटतात. 3 गोष्टी कोणत्या भेटतात? एक तर ग्राउंडसाठी आपल्याला टाइम भेटतो, बरोबर. दुसरा लेखीसाठी टाइम भेटतो, बरोबर. आणि तिसरी गोष्ट, सर्वात महत्वाची गोष्ट मेन म्हणजे ज्यांचे कागदपत्र, मी नेहमी तुम्हाला सांगत आलो की कागदपत्र, बरोबर, या 3 गोष्टी, ग्राउंड, लेखी, कागदपत्र, डॉक्युमेंट्स, ज्यांचे डॉक्युमेंट्स क्लिअर नसतील पोलीस भरतीसाठी जे जे डॉक्युमेंट्स लागतात मी तुम्हाला अगोदर पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि सर्वात प्रथम म्हणजे मी त्या मित्रांना अजून एकदा सांगू इच्छितो, ज्यांनी वय वाढसाठी खूप प्रयत्न केलेले आहेत आणि ते आता त्यांचा पण जीव थकत असेल की बाबा आज नाही तर उद्या, आज नाही तर उद्या आम्ही काम सोडलंय. काही मुलं काम करून पण पोलीस भरती तयारी करत असतील, पण त्यांना सांगू इच्छितो आज नाही उद्या नक्कीच तुम्हाला फळ भेटेल. ज्या मुलांनी वय वाढसाठी प्रयत्न केले, ज्यांना वय वाढ आता भेटलेली आहे, पण ही पोलीस भरती ज्या जाहिरात पोलीस भरती कधी फॉर्म चालू होती त्यांच्याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे मित्रांनो. पण आचारसंहितेमुळे ही जाहिरात जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये जाण्याची दाट शक्यता आहे. जर सरकारला जर चालू करायचे असतील फॉर्म तर नोव्हेंबर मध्ये चालू करतील. पण कसं आहे, आचारसंहिता लागू झाल्यावर सरकारची म्हणजे 50-50% चान्सेस आहेत. चालू करेल का नाही चालू करेल सांगता येत नाही, कारण सध्या सरकारचं सगळं निवडणुकीकडे लक्ष आहे. आणि दुसरी गोष्ट, अशा फेक न्यूजवर तुम्ही लक्ष ठेवू नका. पण तुम्हाला मी सांगितलेलं कागदपत्र बघा, काही मुलं आता जे सिलेक्शन झाले होते त्यांना सरळ घरी पाठवण्यात आलेत कागदपत्रामुळे. कशामुळे? फक्त कागदपत्रामुळे. डॉक्युमेंट्स मध्ये काही करेक्शन असेल, डॉक्युमेंट नसतील तुमच्याकडे तर आताच तुम्ही काढून घ्या, कारण की कागदपत्र असणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, आपल्या चॅनलवर एकही फेक न्यूज किंवा एकही फेक न्यूज जोपर्यंत मी पडताळणी करत नाही मित्रांनो कोणत्या गोष्टीची, तोपर्यंत तो व्हिडिओ मी टाकत नसतो. कारण की सगळ्या गोष्टीची जेव्हा पडताळणी होते तेव्हाच तो व्हिडिओ टाकत असतो की नाही कडे ही गोष्ट खरी आहे का खोटी आहे म्हणून. आज मी ज्या गोष्टीची जो पेज हा व्हायरल होतो त्याची पडताळणी जेव्हा केली, जेव्हा डिपार्टमेंट लोकांना विचारलं तेव्हा त्यांनी सरळ सांगितलं की अशा कोणत्याच प्रकारे अशी जाहिरात निघल्या, हे फॉर्म चालू होणार म्हणून अशी कोणती JR आलेली नाही आमच्या इकडे. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, वेबसाईट पण फेक बनवली, आता पेज पण फेक बनवलेला आहे. म्हणून अशा फेक गोष्टीकडे तुम्ही लक्ष देऊ नका. आणि जरी मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब तर नक्कीच करा. पण हा व्हिडिओ जे पोलीस भरती तयारी करतायत मुलं त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो. आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा, पण चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू.